नमस्कार, मी नेहा. आरआरसी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रस्तुत करता मार्कर्स, द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिझाईन, रिझनेबल रेट्स. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालयाच्या बाजूला, अकोला. मार्कर्स परिवारातर्फे दिवाळीच्या मंगलमय शुभेच्छा. हृदयद्रावक चित्र. अन्नदाता आईच्या खांद्यावर तान्हुल्याचा भार. हमी भावाची आस. नाफेड केंद्रावर मात्र सोयी सुविधांचा अभाव. अकोला जिल्हा मजूर सहकारी संघ वादाच्या भोवऱ्यात. अध्यक्ष पेन्शनर तर संचालक मजूर नसताना पदावर कसे? सहकार विभागाद्वारे चौकशी सुरू. फ्लेवर्स ऑफ इंडिया फूड ट्रेड आणि प्रॉपर्टी एक्स्पोत गर्दीचा उच्चांक. आमदार रणधीर सावरकर यांच्या हस्ते झाले एक्स्पोचे उद्घाटन. आरआरसीच्या बातमीचा दणका. हिंगणा बारलिंगा ग्रामस्थांकडून स्वागत. रिलायन्स कंपनीकडून अखेर रस्त्याची पाणी टाकून स्वच्छता. मतदार यादी अंतिम मंजुरीसाठी राज्य निवडणूक आयोगाकडे रवाना. महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने महापालिका प्रशासन झाले गतिमान. आता सविस्तर बातम्या. हातात तान्हुलं, खांद्यावर शेतीचं ओझं आणि मनात हमीभावाची आस. वाशिमच्या नाफेड नोंदणी केंद्रावर हे दृश्य पाहिलं की मन सुन्न होणारं चित्र समोर आहे. नाफेड केंद्रावर शेतकऱ्यांनी नोंदणीसाठी गर्दी केली असून हमीभावाची आस शेतकऱ्यांना असून खरेदी केंद्र कधी सुरू होतात अशी विचारणा शेतकरी करीत आहेत. सकाळची पहाट अजून उगवायची, पण शेतकरी मात्र रात्री 3 पासून रांगेत उभे. कुणी वृद्ध आजोबा, कुणी तर नवजात बालकाला कुशीत घेतलेली आई. सर्वांची एकच अपेक्षा, आमचं सोयाबीन योग्य भावात विकलं जावं. कालपासून वाशिम येथे नाफेड मार्फत हमी भावाने सोयाबीन खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणीला सुरुवात झाली आहे. पण यावेळी नव्या थंब सुविधा प्रणालीमुळे शेतकऱ्यांना स्वतः उपस्थित राहूनच नोंदणी करावी लागत आहे. यामुळे केंद्रावर प्रचंड गर्दी झाली आहे. नोंदणी केंद्रावर ना पिण्याच्या पाण्याची सोय, ना आसरा, ना महिला आणि वृद्धांसाठी स्वतंत्र व्यवस्था. तरीही शेतकरी निर्धाराने रांगेत उभे, कारण पिकाच्या घामाचा मोबदला मिळवण्याची हीच एक संधी. एकीकडे एका आईच्या मांडीवर तान्हुलं शांत झोपलेलं, तर दुसरीकडे तिच्या हातात नोंदणीसाठी लागणारी कागदपत्र. या दृश्याने प्रशासनाच्या उदासीनतेचा आरसा दाखवला आहे. आमचं पीक ऑनलाईन विकता येतं, मग नोंदणी मात्र ऑफलाईन का, असा प्रश्न अनेक शेतकऱ्यांना पडला आहे. गावोगावी इंटरनेट सुविधा असताना प्रत्यक्ष केंद्रावर हजेरी लावण्याची सक्ती शेतकऱ्यांसाठी अतिरिक्त यातना ठरत आहे. शेतकरी संघटनांकडून आता ही नोंदणी प्रक्रिया सुलभ करण्याची आणि ऑनलाईन पद्धत पुन्हा सुरू करण्याची मागणी होत आहे. अन्नदाता आपल्या घामाने देशाला अन्न देतो, पण त्याच अन्नदात्याला आपल्या हक्काच्या भावासाठी रांगेत तासनतास उभं राहावं लागतं. ही विडंबना आज वाशिमच्या नाफेड केंद्रावर ठळकपणे दिसते. शासनाने कालपासून नाफेडमध्ये सोयाबीनची नोंदणीला सुरुवात केलेली आहे. पण आज प्रत्येक सेंटरवर नाफेडची नोंदणी करण्यासाठी खूप गर्दी होत आहे. कारण शेतकरी हा प्रत्येक स्वतः हजर राहावा लागत आहे. नोंदणी करता वेळेस म्हातारे माणसं, महिला सोबत आणावे लागत आहे. त्यामुळे शासनाला एकच विनंती आहे, नाफेडची नोंदणी मागच्या वर्षीप्रमाणे ऑनलाईन कुठेही करता आली पाहिजेत, ऑफलाईन करता आली पाहिजेत. या दोन्ही सुविधा शेतकऱ्यासाठी उपलब्ध करून द्याव्या. नाफेड प्रत्यक्ष येण्याचा त्रास हा शेतकऱ्याला खूप होतो आहे. तो त्रास कमी होण्यासाठी ऑफलाईन नोंदणी व ऑनलाईन नोंदणी बाहेर कोणत्याही ठिकाणी करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी. मजूर कामगार नसताना जिल्हा मजूर सहकारी संस्था संघाच्या संचालकांमध्ये शासकीय पेन्शनर आणि वास्तुविशारद यांच्या झालेल्या सहभागीची चौकशी आता सुरू झाली आहे. सहकार विभाग आता या प्रकरणात चौकशी करत असून याविषयी आमदार प्रवीण दरेकर यांची तक्रार समोर आली आहे. अकोला जिल्हा मजूर सरकारी संस्थांचा संघ मर्यादित या संस्थेच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या संघाचे अध्यक्ष हे शासकीय कर्मचारी पेन्शनर असून काही संचालक हे प्रत्यक्ष मजूर नसतानाही संस्थेच्या संचालक मंडळावर कार्यरत असल्याचा आक्षेप घेण्यात आला आहे. भाजपचे आमदार आणि विधान परिषदेचे गटनेते प्रवीण दरेकर
यांनी या गंभीर अनियमिततेबद्दल सहकार राज्यमंत्री पंकज भोयर यांच्याकडे आणि जिल्हा उपनिबंधक अकोला यांच्याकडे तात्काळ चौकशी करण्याची मागणी केली आहे। मंजूर संघाच्या अध्यक्षा या शासकीय कर्मचारी पेन्शनर असताना त्या संघाच्या अध्यक्षा पदावर कशा काय कार्यरत आहेत असा मुख्य आक्षेप आहे। संघाचे काही संचालक हे मजूर नसूनही संघाच्या संचालक पदावर आहेत। सहकार राज्यमंत्र्यांनी सहकार आयुक्त व निबंधक यांना या संदर्भात 1 महिन्यात चौकशी अहवाल सादर करण्याचे निर्देशन दिल्याचे पत्रावरून स्पष्ट केले होते। अकोला जिल्ह्यातील मजूर कामगार सहकारी संस्थांमध्ये देखील अनियमितता असल्याचा आरोप करत सरकार विभागाकडे तक्रार करण्यात आली आहे। सहकार आयुक्त यांच्या परिपत्रकाचे उल्लंघन करून अनेक व्यक्ती मजूर सरकारी संस्थेचे प्राथमिक सभासद झाले आहेत। वास्तुविशारद असलेले सदस्य गैरमार्गाने प्राथमिक सभासद झाले आहेत असा दावा तक्रारकर्त्यांनी केला आहे। बनावट प्रमाणपत्र मिळवून सभासदत्व मिळवण्याचा आरोप आहे। या सर्व गंभीर प्रकारामुळे अकोला जिल्ह्यातील मजूर सहकारी संस्थांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उभे राहिले असून सहकार विभागाच्या चौकशीकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे। अकोला शहराचा लौकिक वाढवणाऱ्या फ्लेवर्स ऑफ इंडिया फूड ट्रेड आणि प्रॉपर्टी एक्स्पो 2025 चा शुभारंभ शुक्रवारी रात्री आमदार रणधीर सावरकर यांच्या हस्ते करण्यात आला। माजी महापौर विजय अग्रवाल, भाजपचे महानगर अध्यक्ष जयंत मसने, अकोला अर्बन बँकेचे माजी अध्यक्ष रामेश्वर फुंडकर, रोटरॅक्ट क्लब अकोला ऑफ मिड टाउनचे अध्यक्ष प्रणव सुरेखा, क्लबचे पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते। रोटरी क्लब अकोला मिड टाउनच्या वतीने पाहुण्यांचे स्वागत केले। पाहुण्यांनी भव्य आयोजनाची प्रशंसा केली। गौरक्षण रोडवर गौरक्षणाच्या मागील मैदानावर FOI नगरीमध्ये स्टॉल उभारले आहेत। या निमित्ताने 31 ऑक्टोबर 1 आणि 2 नोव्हेंबर असे 3 दिवस अकोलेकरांसाठी पर्वणी उपलब्ध करून दिली। प्रमुख प्रायोजक आणि भागीदार यांच्या सहकार्याने भव्य एक्स्पो रोटरी इंटरनॅशनल द्वारे आयोजन केले आहे, ज्याचे प्रायोजक SS खरोटे सुवर्णकार प्रायव्हेट लिमिटेड आहेत। सहयोगी प्रायोजक खंडेलवाल सिल्वर्स, बाके बिहारी, इम्प्रा सोल्युशन्स, भूपती डेव्हलपर्स आणि विठ्ठल ऑइल गौरक्षण संस्था राहील। फूड पार्टनर श्रीनिवास माखनचोर इव्हेंट सपोर्टरमध्ये ऑरा इव्हेंट्स अँड डेकोर यांच्याकडे राहील। गौरक्षण संस्थांनजीकच्या VHP कॉलनी ग्राउंडवर एक्स्पोची भव्यता तिथे येऊनच अनुभवता येईल असे प्रणव सुरेखा यांनी स्पष्ट केले आहे। अकोलेकरांनी कुटुंबासह येऊन या फूड ट्रेड अँड प्रॉपर्टी एक्स्पोचा अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन रोटरॅक्ट क्लबने केले आहे। मैं आप सभी से निवेदन करना चाहता हूँ कि हमारे जो सब स्टॉल्स हैं कंपनीज़ के और हमारा जैसा लेआउट है, आप सभी स्टॉल्स में विजिट कर सकते हैं। हर एग्जीबिटर्स के लिए हर स्टॉल में कुछ ना कुछ नई डील्स, नए ऑफर्स रखे हैं और नए नए प्रोडक्ट्स जो आज अवेलेबल है अकोला में, जो आज फ्यूचर में आने भी वाले हैं। जैसा अंकल ने कहा है अकोला उस डायरेक्शन में जा रहा है, तो वो सब हमने प्रोवाइड करने की कोशिश की है एक ही छत के अंदर। और साथ ही में हमने अपना जो खान पान का पूरा इंतज़ाम किया है हर किसी के लिए, अलग अलग शहरों से अलग अलग एजेंसीज़ को बुला के, ताकि अकोला में वैसी टेस्ट, ऑथेंटिक टेस्ट जो हमको मिल नहीं पाता है बाहर जनरली, तो इस FOI फूड ट्रेड एंड प्रॉपर्टी एक्सपो के ज़रिए प्रोवाइड करने की सबको कोशिश की है। सभी अकोला वासियों को धन्यवाद। सब रिस्पांस काफ़ी अच्छा मिला है हमको और सभी चीफ गेस्ट को भी मैं थैंक्स कहना चाहूँगा। सभी बड़ों को आपका मार्गदर्शन और आशीर्वाद हमेशा बने रहे। थैंक यू सो मच। एक्स्पो मध्ये प्रॉपर्टी आणि रिअल इस्टेट, ऑटोमोबाईल्स, होम अप्लायन्सेस, बिल्डिंग मटेरियल, हाऊसवेअर, किचनवेअर, लाईफस्टाईल, फॅशन इंटिरियर्स, होम डेकोर, हँडलूम, हस्तकला तसेच बँकिंग अँड फायनान्स सारख्या विविध श्रेणींचे दालने असणार आहेत। 3ही दिवस बॉलिवूड आणि सुफी संगीतासह लाईव्ह संगीत, सांस्कृतिक कार्यक्रम होतील। तसेच लहान मुलांसाठी खास किड्स झोन आणि सकाळी नॉलेज वर्कशॉपचे आयोजन करण्यात आले आहे। स्टॉल धारकांसाठी पॅगोडा सेटअपमध्ये स्टॉलची उभारले आहेत। शनिवारी सकाळपासून एक्स्पो मधील स्टॉलला भेट देण्यासाठी अकोलेकरांनी गर्दी केलेली दिसून आली। तसेच संबंधित प्रतिष्ठानचे प्रतिनिधी समाधान करीत आहेत। माहितीचे आदान प्रदान सुरू होते। विविध प्रांतातील खाद्यपदार्थ या ठिकाणी उपलब्ध आहेत। तसेच शनिवारी रविवारी सुट्टी असल्यामुळे एक्स्पोला उत्तम प्रतिसाद मिळालेला दिसून आला।
1 आणि 2 नोव्हेंबर महत्त्वाचे दिवस असल्याने एक्स्पोला मोठ्या प्रमाणात भेट द्यावी असे आवाहन प्रणव सुरेखा आणि सहकाऱ्यांनी केले आहे. अनेक चांगल्या प्रॉपर्टीज पासून खिशात पैसे असतानाही सामान्य माणूस वंचित राहिला. इथं गॅप फंडिंग जे असते त्याची उपलब्धता आहे. त्यामुळे एक चांगलं दालन आणि सोबत काही लोकांना एंटरटेनमेंटही पाहिजे. 1-1.5 तास फिरल्यावर त्याच्यासाठी रिफ्रेशमेंटचे अनेक स्टॉल्स इथं आहेत. असं एक चांगलं दालन उपलब्ध करून दिलं आहे. पार्किंगची व्यवस्था चांगली आहे. यांनी लेआउट खूप चांगलं केलं. साधारणतः बायपास करण्याची जी सवय आपल्याला आणि एक शॉर्टकट मारायची, शॉर्टकट मला इथं स्कोप नाही. तुम्हाला असं बराबर गोल गोल फिरून प्रत्येक स्टॉल नजरेखालून जाईल अशी व्यवस्था यांनी केली आहे. तरुण जे उद्योजक आहेत, दुसऱ्या आणि तिसऱ्या पिढीमध्ये उद्योग असणारे अशा तरुणांचं एक समूह एकत्र आला आणि त्यांनी या एक्झिबिशनचं आयोजन केलं. त्यांचा उत्साह वाढवणं आवश्यक आहे आणि म्हणून माझी अकोलेकरांना विनंती आहे की स्वतःचाही उत्साह वाढवून घ्या आणि ज्यांनी आयोजन केलं त्यांचा उत्साह वाढवा. हे 3 दिवस जे आहेत खूप थंडी नाही, पाऊस पाणी अजिबात नाही आहे पुढच्या 3 दिवसात आणि खूप ऊनही नाही आहे. असं एक मॉडरेट टेम्परेचर असताना मॉडरेटली हे सर्व पाहिलं पाहिजे असे मी अकोलेकरांना त्यांच्या वतीनं आणि माझ्यातर्फे पण आवाहन करतो, विनंती करतो. तो ये स्टॉल के बारे में आप बताइए, किस चीज़ का स्टॉल है? So basically ये बेकरी आइटम्स है जो 100% एगलेस है. वी आर एन आर्टिसनल बेकरी विच मीन्स कि हम कुछ भी ना कोई प्रीमिक्सेस यूज करते, हम फ्रॉम स्क्रैच एवरीथिंग बनाते हैं. जैसे कि हम बटर यूज करते हैं एंड कोई ऑयल वगैरह हम यूज ही नहीं करते. और हम जो सारे हमारे केक्स है वो प्योर गनाश से बनाते हैं. एंड हमारा बॉम्बे में एक क्लाउड किचन है. वी टेक ओनली लाइक फ्रेश टू मेड ऑर्डर्स, कुछ भी रेडी नहीं रहता है हमारे पास. हम लोग ने काफ़ी सेलिब्रिटीज़ के मतलब लॉन्चेस, मूवी लॉन्चेस वगैरह जो रहते हैं वो हमने किया हुआ है. हम किड्स के क्लासेस कंडक्ट किए हैं एंड ऑल्सो हम सर्टिफाइड पेस्ट्री शेफ फ्रॉम स्कूल फॉर यूरोपियन पेस्ट्री. आपके यहाँ की स्पेशलिटी? लोटस बिस्कॉफ चीज केक है और दुबई कुनाफा चॉकलेट. आज मी आली आहे श्री शुभारंभ यांच्या स्टॉलवर. आपण जाणून घेऊया ताईचे काय आहे स्टॉलवर. जसं आणि यामध्ये 5 फ्लेवर ठेवलेले आहेत आम्ही आणि सध्या पहिल्यांदाच अकोल्यामध्ये आम्ही हे लॉन्च करतो आहे. हा, यातून काय सांगायचं सांगा. आणि प्लास्टिक वेस्टला हे एक चांगलं ऑप्शन आहे. आपण त्याला रिप्लेस करतोय. ग्रीन रिव्हॉल्युशन मध्ये सगळीकडे ऑर्गॅनिक गोष्टी चालू असताना याच्यामध्ये सगळे एडिबल आणि हेल्दी इन्ग्रेडियंट्स वापरलेले आहे. गव्हाच्या आट्यापासून बनलेले हे जे प्रॉडक्ट आहे याच्यामध्ये वेगवेगळे फ्लेवर्स पण अवेलेबल आहेत. जसं चॉकलेट फ्लेवर आहे, चिली गार्लिक आहे, व्हॅनिला फ्लेवर आहे, सिनेमॉन फ्लेवर आहे, असे वेगवेगळे आहेत. आपल्याकडे सध्या फक्त स्पूनची व्हरायटी आहे, पण त्याच्यामध्ये टेबल स्पून, डेझर्ट स्पून किंवा स्पोर्क असे 3 प्रकार आपल्याकडे उपलब्ध आहेत. आणि ते सध्या ऑनलाईन आजच शुभारंभच करतोय. तर ही आपली पहिली सुरुवात आहे आणि अकोल्यामध्ये आता चालू करतोय. तर आपला हाच पाया समजा आणि आपल्याला नंबर दिलेला आहे दिसतोय. तर आपण ऑनलाईन पण ऑर्डर करू शकता. सुरुवातीला आम्ही होम डिलिव्हरी फ्रीच करतोय. ते वेगवेगळ्या क्वांटिटीमध्ये 5 किंवा 10 किंवा 100 असे वेगवेगळ्या क्वांटिटीमध्ये वेगवेगळे फ्लेवर्स आपण देऊ शकतोय. सर आपका नाम? अखिल ढेंग. आपके प्रोडक्ट का नाम? बनाना केचप आता है हम लोगों का. कंपनी का नाम है हमारा मॉडर्न फ्रूट प्रोडक्ट प्राइवेट लिमिटेड, MFP प्रोडक्ट्स प्राइवेट लिमिटेड आता है. बेसिकली वडोदरा का कंपनी है. हम लोगों के प्रोडक्ट्स आते हैं इसमें बनाना केचप, टोमेटो केचप, शेजवान चटनी, उसके बाद शेजवान सॉसेस आते हैं. हम लोगों का पिज़्ज़ा पास्ता सॉस आता है और एक स्पेशल प्रोडक्ट हम लोगों का एक जैन केचप भी आता है. कुछ स्पेशल जैसे? स्पेशल यानी हमारा एक बनाना केचप भी एक ऐसा स्पेशल प्रोडक्ट है जो अभी तक किसी ने भी लॉन्च किया नहीं था. फर्स्ट टाइम हमारी कंपनी ने लॉन्च किया. मतलब ये फर्स्ट टाइम है आपका स्टॉल भी? जैसे फर्स्ट टाइम किसी कंपनी ने लॉन्च किया है. ये किसी भी कंपनी का आता नहीं है. फर्स्ट टाइम हमारी कंपनी ने ही लॉन्च किया है इसे. रिलायन्स सीएनजी कंपनीच्या गलथान कारभाराविरोधात स्थानिक नागरिकांना सहन कराव्या लागत असलेल्या त्रासाबाबत आरआरसीने बातमी प्रसारित करताच त्याचा इम्पॅक्ट दिसून आला. रिलायन्स सीएनजी कंपनीच्या व्यवस्थापनाने तातडीने कार्यवाही करत टँकर व कामगार लावून रस्त्याची स्वच्छता केली आणि रस्ता वाहतुकीसाठी सुरक्षित केला. हिंगणा बारलिंगा गावाजवळील सीएनजी गॅस तयार करणाऱ्या रिलायन्स कंपनीने त्यांच्या कामासाठी केलेले खोदकाम आणि त्यातून निघालेली माती रस्त्याच्या कडेला आणून ठेवली होती. ही माती अर्धवट उचलल्यामुळे मोठा भाग रस्त्यावरच राहिला. अपघाताचा धोका रस्त्यावर पसरलेल्या या मातीमुळे पावसाळ्यात चिखलाची डोकेदुखी निर्माण झाली होती. अनेक वेळा दुचाकी वाहने घसरून पडल्याच्या घटना घडल्या होत्या. यात काही नागरिक किरकोळ जखमीही झाले होते.
स्थानिक नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही कंपनी व्यवस्थापनाकडून कोणतीही दखल घेतली जात नव्हती, ज्यामुळे परिसरातील नागरिक संतप्त झाले होते. ग्रामीण भागातील या गंभीर समस्येवर आरआरसीने आवाज उचलल्यानंतर कंपनी व्यवस्थापनाला तातडीने जाग आली. त्यांनी नागरिकांच्या सुरक्षेचा विचार करून तात्काळ रस्त्याच्या स्वच्छतेचे काम हाती घेतले. कंपनीने पाण्याचे टँकर आणि कामगार लावून रस्त्याच्या साचलेला चिखल आणि माती व्यवस्थित धुतली व उचलली. रस्त्याची स्वच्छता झाल्यानंतर हिंगणा बारलिंगा परिसरातील गावकरी आणि वाहनधारकांनी आरआरसीच्या बातमीचे आणि कंपनीने केलेल्या तत्काळ कार्यवाहीचे स्वागत केले आहे. नागरिकांनी कंपनीने यापुढेही नागरिकांच्या सुरक्षिततेची काळजी घ्यावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. माजोड येथे द्वेषातून एका शेतकऱ्याच्या सोयाबीनच्या गंजीला आग लावल्या गेली. त्याविरोधात पोलिसात तक्रार न घेतल्या गेल्याने अखेर या शेतकऱ्याने थेट जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे. माजोड येथे शेतीत पिकलेल्या सोयाबीनची गंजी गावकऱ्यांच्या द्वेषाला बळी पडली. पातूर तालुक्यातील माजोड येथील शेतकरी प्रमोद महादेव सोळंके यांचे केवळ पीक जळाले नाही, तर त्यांच्या पोटाची आग आणि न्यायाची आशाही होरपळून निघाली आहे. पोलीस स्टेशनमध्ये तक्रार घेऊनही दाद मिळाली नाही. म्हणून आता या 60 वर्षीय शेतकऱ्याने थेट अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. दिनांक 14 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास गावातील काही अज्ञातांनी सोळंके यांच्या शेतातील या सोयाबीनच्या गंजीला आग लावली. क्षणार्धात आगीच्या ज्वालांनी प्रमोद सोळंके यांच्या वर्षभराच्या कष्टाची राख रांगोळी केली. मागील कित्येक दिवसांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत असलेले प्रमोद सोळंके यांनी अखेर अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. त्यांनी प्रशासनाला स्पष्ट इशारा दिला की जर येणाऱ्या काळात न्याय मिळाला नाही तर यापेक्षा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. मी इकलाची जमीन 3 एकर काढलेली आहे. 40 वर्षापासून वाद आहे. त्याच्यात मागील वर्षी सोयाबीन पेरलेले होते. गावातील लोकांनी ढोरं बकऱ्या चारल्या होत्या. त्याची 1800ची केस केली होती. यंदासुद्धा त्यात सोयाबीन पेरलेले होते. ती ठोकणी केली, गंजी मारली व त्याच लोकांनी सोयाबीनच्या गंजीला आग लावली. काय मागणी? मग मी पातूरला रिपोर्ट द्यायला गेलो तर त्यांना नावं घेतले नाहीत. साधा रिपोर्ट घेतला व मी कलेक्टर ऑफिससमोर उपोषणाला बसलो. माझी एवढीच मागणी आहे की त्यांच्यावर चांगली कारवाई व्हा आणि माझी भरपाई करून भेटावी. शासकीय खरेदी विक्री कार्यालयात पूर्णपणे रामभरोसे असल्याचे आज स्पष्ट झाले. सोयाबीन नोंदणीसाठी पहाटेपासून रांगेत उभे असलेल्या शेकडो शेतकऱ्यांचा या कार्यालयाच्या गलथान कारभाराने तीव्र संताप व्यक्त केला. सकाळी 11 ते 12 वाजेपर्यंत या कार्यालयाला कुलूप होते, तर एकही अधिकारी, कर्मचारी किंवा शिपाई उपस्थित नव्हता. आज दिनांक 1 नोव्हेंबर रोजी सोयाबीन नोंदणीकरिता बार्शी टाकळी परिसरातील दूरदूरच्या गावातून शेतकरी सकाळी 6 वाजल्यापासून कार्यालयाच्या बाहेर रांगेत उभे होते. शुक्रवारच्या आठवडी बाजारात कार्यालयात चौकशी केली असता त्यांना नोंदणी उद्यापासून सुरू होईल असे सांगण्यात आले होते. मात्र प्रतिनिधी घटनास्थळी पोहोचले असता कार्यालयीन वेळेनंतरही कार्यालयाला कुलूप होते आणि कोणताही जबाबदार व्यक्ती उपस्थित नव्हता. त्यामुळे उपाशीपोटी आणि थंडीत पहाटेपासून वाट पाहत असलेल्या शेतकऱ्यांचे प्रचंड हाल झाले. चॅनल आरआरसी इथं आज सकाळपासून बरेचसे लोक सोयाबीनच्या नोंदणीकरिता आलेले आहेत. काही लोकांचं म्हणणं आहे की आम्हाला साहेबांनी आज बोलावलं. साहेबांना जर तिथं यांच्या बाबू लोकांना विचारलं ते म्हणतात आम्ही आज बोलावलं नाही, आम्हाला कोणत्याही प्रकारचं पत्र भेटलेलं नाहीये. या विषयावर तुमचं काय म्हणणं आहे? आम्हाला कालच सांगितलं त्यांनी की उद्या 10:30-11 वाजेपर्यंत या. आम्ही सकाळी 6 वाजतापासून इथं नंबर लावून बसलेला आहोत. कोणत्या गावचे दादा तुम्ही? टेंबी, बाष्टागी तालुका. बाकी कुठं चालू झाली नोंदणी? बाळापूर, पातूर, अकोला, मूर्तिजापूर, खामगाव. बाष्टागीमध्ये झाली नाहीये? बाष्टागीमध्ये त्यांचं म्हणणं असं होतं की बा उद्यापासून आपली चालू होणार आहे. मग आज तुम्ही सकाळपासूनचे नंबर मध्ये लागलेले आहेत, तर आता काय म्हणणं, त्यांचं काय म्हणणं? आता सोमवारी या. त्यांचं म्हणणं असं आहे की आम्हाला तिकडून आदेश आला नाही, पत्र आला नाही. जेव्हा मुख्यमंत्र्यांना 30 तारखेचा, पण त्यांनी काल सांगितलं की उद्यापासून नोंदणी चालू होणार आहे, उद्या सकाळपासून या. तुम्ही कधीपासून लागले नंबरात? मी 7 वाजता सकाळी. बाकी कोणी कोणत्या गावचे लोक? उल्हासपूर 5 वाजतापासून आमच्या गावातले 25 ते 30 कास्तकारी येणार आहेत. इथं पाण्याची सोय नाही, काही सोय नाही. नंबर लावायला आम्ही खेटर उभे केले, नंग्या पायाचे हिंडून राहिलो. हे जे कर्मचारी एकही चांगलं उत्तर देत नाही आणि याचे याच वर्षी नाही, दरवर्षीच असं आहे. कास्तकाराला एवढं भंडावतात हे की चांगलं सांगत सुद्धा नाही. हे व्यापाऱ्याला बरोबर नोंद करतात.
व्यापाऱ्याची नोंद बरोबर करतात. व्यापाऱ्याची नोंद झाली नाही पाहिजे, कास्तकाराची नोंद झाली पाहिजे. आणि आज जे लोक आलेले आहेत यांचं त्यांनी रजिस्टरवर नोंदणी करून घ्यावी, याप्रमाणेच आंदोलन करण्यात यावे. आता सोमवारी जर सगळ्यात धरलं सोमवारी होऊ शकते व्यापारी येतील, येणारच आहे. जवळपास इथं सगळे आलेले शेतकरीच आहेत, कास्तकार आहेत. या लोकांचं असं म्हणणं आहे की शेतकरी वर्गाला हे काही म्हणजे हे करून राहिले आणि जे व्यापारी लोक आहेत त्या लोकांचे सोयाबीन घेऊन राहिले, त्यांची नोंदणी अंदरल्या अंदर चालू आहेत असं या लोकांचं म्हणणं आहे. आज एक सोमवारी यांचं साहेब तुम्ही तपासा की पहिल्या नंबर पासून नोंदणी चालू होते का, ते याच्या आधी याचे म्हणतात 100-125 नोंदणी होईल आहे, अशी चर्चा चौकडे याचे वार्ता फैलेला आहे. सोमवारी तुम्ही जातीने येऊन पहिल्या नंबर पासून तपासणी करण्यात यावी, कोणी कष्टकऱ्याला नंबर लागो. आज आलेले नंबर लिहून घेण्यात यावे. वास्तविक तालुका प्रतिनिधी आझम खान. या प्रकाराबाबत कार्यालयातील कर्मचाऱ्यांशी दूरध्वनीवरून संपर्क साधला असता त्यांनी अत्यंत बेजबाबदार उत्तर दिले. आम्ही कोणत्याही शेतकऱ्याला नोंदणीसाठी बोलावले नाही असे त्यांचे म्हणणे होते. या उत्तरामुळे शेतकऱ्यांमध्ये आणि उपस्थित प्रतिनिधींमध्ये तीव्र संताप निर्माण झाला. बार्शी टाकळी येथील खरेदी विक्री कार्यालयातील या गंभीर अनियमिततेची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने दखल घ्यावी आणि गैरहजर असलेल्या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी शेतकरी वर्गाने केली आहे. तसेच सोयाबीन नोंदणीच्या वेळापत्रकाबाबत तातडीने स्पष्ट सूचना जारी करावी. आझम खान, RRC न्यूज, बार्शी टाकळी. डाबकी रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मारुतीनगर परिसरातील कथित अक्षय नागलकर या तरुणाच्या खून प्रकरणात पोलिसांनी यापूर्वी 8 आरोपींना अटक केली होती. आज 9व्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. सर्व 9 आरोपींना 5 नोव्हेंबर पर्यंतची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. अक्षय नागलकरच्या कुटुंबियांनी 22 ऑक्टोबर रोजी अक्षय बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी तपास केला असता भौरद येथील हॉटेल MH30 मध्ये त्याच्या डोळ्यातच मिरचीची पूड टाकून त्याची निर्दयपणे हत्या केल्याचा दावा पोलिसांचा आहे. त्यानंतर त्याचा मृतदेह मोरगाव भाकरे येथील ब्रह्मा भाकरे यांच्या शेतातील टीन शेडमध्ये नेऊन जाळण्यात आले. या प्रकरणात पोलिसांनी 8 आरोपींना अटक केली असून हत्येत वापरलेल्या शस्त्रांच्या शोधासाठी शोध मोहीम राबवण्यात आली. घटनेतील 9वा आरोपी शिवाराम माळी हा अखेर पोलिसांच्या हाती लागला आहे. आधी अटक केलेल्या 8 आरोपींचा PCR आज संपल्याने पोलीस सर्व आरोपींना न्यायालयात हजर करणार आहेत. या गुन्ह्याचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील करत आहेत. त्यापैकी एक आरोपी शिवाराम माळी हा घटनेच्या दिवसापासून फरार होता. पोलीस त्याचा शोध घेत होते. दरम्यान शिवा माळी हा बैतूल येथे असल्याचे समजले. स्थानिक गुन्हे शाखेची एक पथक त्यांच्या अटकेसाठी रवाना झाले. या पथकाने परतवाडा येथे त्याला जेरबंद केले. दाबकी रोड एक मिसिंग प्रकरण नागलकरचा जो दाखल झाला होता, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये त्याची मृत्यू झाली असा माहिती घेतल्यानंतर गुन्हा दाखल झाला होता त्यांचा. त्याच्यामध्ये 8 आरोपी सुद्धा अटक झाले होते अलियानगरमधून, भुसावळमधून. आज जे 9वा आरोपी होता तो बैतूल मध्य प्रदेशमधून अटक झालेला आहे. त्याच्यामध्ये सर्व आरोपी आता अटक झालेले आहे. आता वाढी PCR पण आरोपीची आम्हाला अजून 5 दिवस, अगोदरची 7 दिवस, अजून आता 5 दिवस भेटलेली आहे. याच्यामध्ये जे काही घटना घडली होती, खूप क्लिष्ट स्वरूपाचा गुन्हा होता. तर बघून आमचे फॉरेन्सिक व्हॅन्स आम्ही रवाना केले होते. SDPO मार्फत त्याचे इन्व्हेस्टिगेशन सुरू आहे. वेगवेगळे पथक रवाना झाले होते. त्याच्यामध्ये आम्हाला जे मृत व्यक्ती आहे त्याची अस्थी आणि हाडे हे सुद्धा सापडलेले आहे. 2 पिस्टल आणि 8 लाईव्ह राऊंड हे सापडलेले आहे. एक 4 व्हीलर गुन्ह्यामध्ये जी वापर झाली होती, 3 मोटरसायकल हे आमचं रिकव्हरी झालेली आहे. तर पुरावे गोळा करण्यासाठी आमची आता रिकव्हरी झालेली आहे, जेणेकरून दोषारोपीमध्ये आम्हाला मदत भेटतील आणि अजून याच्यामध्ये जे काही रिकव्हरी होतील आणि टेक्निकल जे काही आमचा इन्व्हेस्टिगेशन असणार आहे, कारण की आता प्राथमिक इन्व्हेस्टिगेशन झालेलं आहे आणि हे जे आम्हाला जी अस्थिया घेतलेली आहे त्याचा आम्ही फॉरेन्सिक ऑडिट, फॉरेन्सिक डिटेलिंग आणि फॉरेन्सिक मॅचिंग सुद्धा आम्ही DNA मॅचिंग, DNA टेस्टिंग हे सुद्धा आम्ही करणार आहोत. तर हे इन्व्हेस्टिगेशन अत्यंत प्रोफेशनल रित्याने ही शास्त्राचा व्यापार सुद्धा आम्ही करत आहे. अत्यंत प्रोफेशनल रित्याने इन्व्हेस्टिगेशन सुरू आहे आणि तपासामध्ये नंतर चांगला हे हत्याचं मूळ कारण असं होतं की जे मुख्य आरोपी आहे चंद्रकांत बोरकर आणि जे मृत व्यक्ती आहे अक्षय नागलकर यांचा जुना वाद होता. अक्षय नागलकरचा भाऊचा इंजुरी झाला होता. तर याबाबत त्यांना अप्रोच होता की चंद्रकांत बोरकर मुळे हे झालेलं आहे, त्यांनी तक्रार दिली आहे त्यामुळे झालेलं आहे. तर यांचा जुना वाद मुळे या त्याचा कट रचण्यात आला आणि याच्यामध्ये जे काही सर्व 9 आरोपी आहेत ते सर्व आता अटक झाले. वाशिम जिल्ह्यात पुन्हा एकदा शाळा व्हॅन्सच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर झाला आहे.
शहरातील एका नामांकित शाळेच्या व्हॅनमधून आज सकाळी एक लहान मुलगी अचानक रस्त्यावर पडल्याची धक्कादायक घटना घडली। सुदैवाने मोठा अपघात टळला, मात्र या घटनेने पालकांमध्ये संतापाची लाट उसळली असून शाळा व्यवस्थापन आणि आरटीओ विभागाच्या निष्क्रियतेवर तीव्र प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे। केवळ वसुलीकडे लक्ष असलेल्या वाशिम आरटीओ विभागाचे शाळांच्या व्हॅनकडे दुर्लक्ष असल्याचे चित्र आहे। शहरातील अनेक शाळा व्हॅन्सकडे आरटीओ कडून आवश्यक फिटनेस प्रमाणपत्र आहे का, चालकांकडे वैध परवाने आहेत का, व्हॅनमध्ये किड सेफ्टी लॉक आणि इतर सुरक्षा यंत्रणा बसविलेल्या आहेत का, याबाबत गंभीर शंका उपस्थित केली जात आहे। गेल्या काही महिन्यांपासून शाळा व्हॅन्सवर कोणतीही मोठी तपासणी न झाल्याचे समोर आले आहे। या घटनेनंतर पालकांनी सर्व शाळा व्हॅन्सची तातडीने तपासणी करण्याची मागणी केली आहे। नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कठोर कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशाराही काही पालकांनी दिला आहे। एखादं मूल गमावल्यावर शहाणपण नको, प्रशासनाने आधीच खबरदारी घ्यावी अशी भावना अनेक पालकांनी व्यक्त केली। असे लेकरं चालवता का गाड्यात, म्हणून तुमच्यासारख्यामुळे आम्हाला गाडीत पाठवतात नाहीत लेकरं। अरे पण तुमचे गेट आहेत का तितके सिक्युअर, लेकरं तर खोलणार आहेत ना। मग गाडी शूटिंग करून काढायली तुम्ही पाडलं ना लेकरू गाडीतून, मग तुम्ही गेट नाही खोललं, पण तुमचं गेट आहे का तितका सिक्युअर लेकरात सांभाळासारखं। हा, आतून लॉक होत नाही तर मग आतून लॉक करणारे गेट पाहिजे ना। तुमच्या गाडीत किती लहान लहान लेकर आहेत। हा, त्या लेकराला काय म्हणून फायदा, तुमच्या गाडीला तेवढी सिक्युरिटी आहे का। आवाज चुप असावं, जास्ती बोल नका। लेकरं पाडा लागले राजो गाडीतून, समजत नाही का तुम्हाला लेकरं कसे न्यायचे गाडीत तर। हा, लेकरू पडते कसं तुमच्या गाडीतून, चालत्या गाडीतून लेकरू पडलं ते। या घटनेनंतर जिल्ह्यातील आरटीओ विभागावर कारवाईसाठी दबाव वाढला आहे। नागरिक आणि पालकवर्गाने विभागाला इशारा देत सांगितले की उदासीनता चालणार नाही। सर्व शाळा व्हॅन्सचे फिटनेस प्रमाणपत्र, परवाने, विमा आणि सुरक्षा मानकांची तपासणी तातडीने करण्यात यावी अशी सर्वसामान्यांची मागणी आहे। मुलांचे शिक्षण जितके महत्त्वाचे आहे त्याहूनही अधिक महत्त्वाचा त्यांचा जीव आहे। वाशिम आरटीओ विभागाने या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन त्वरित कारवाई करणे अत्यावश्यक आहे, असा एकमुखी आवाज जिल्ह्यात उमटत आहे। पालकांना मुलांच्या सुरक्षेवर कोणतीही तडजोड मान्य नाही। नियमांचे पालन न करणाऱ्या शाळा व्हॅन्स त्वरित बंद करण्यात याव्या अशी ठाम भूमिका त्यांनी घेतली आहे। सरकारी शाळा म्हटले की केवळ अभ्यासक्रम पूर्ण करणे आणि सुट्ट्या पाळणे असे समीकरण अनेकदा पाहिले जाते, परंतु रिसोड तालुक्यातील शेलू खडसे येथील जिल्हा परिषद शाळेने हे चित्र पूर्णपणे बदलून टाकले आहे। येथील शिक्षकांनी दिवाळीच्या सुट्टीतही विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे देण्याचा जोस्तुत्य आणि समर्पित उपक्रम सुरू केला आहे। त्यामुळे ही सरकारी शाळा खासगी शाळांपेक्षा अधिक सरस ठरत आहे। वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील शेलू खडसे जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी केवळ दिवाळीच्याच नव्हे तर उन्हाळ्याच्या दीर्घ सुट्टीतही नियमितपणे वर्ग भरवतात। येथील शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार शिक्षकांनी अंगीकारलेल्या या संपूर्ण वृत्तीचा थेट परिणाम विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीवर दिसून येत आहे। या उपक्रमामुळे शाळेतील विद्यार्थी दरवर्षी मोठ्या संख्येने नवोदय परीक्षा आणि शिष्यवृत्ती परीक्षा उत्तीर्ण होऊन पात्र ठरत आहेत। शेलू खडसे शाळेच्या या लक्षणीय यशामुळे आणि शिक्षकांच्या मेहनतीमुळे पालकांचा दृष्टिकोन बदलला आहे। महागड्या खासगी शाळांऐवजी तालुक्यातील पालक आपल्या आपल्या पाल्यांना दर्जेदार शिक्षण मिळवण्यासाठी पुन्हा सरकारी शाळांमध्ये वळू लागले आहेत। ही एक अत्यंत सकारात्मक बाब आहे। शेलू खडसे जिल्हा परिषद शाळा आवश्यक त्या सर्व सुविधांसाठी उपलब्ध आहेत, मात्र शाळेत एका शिक्षकाची जागा रिक्त झाली आहे, त्यामुळे उर्वरित शिक्षकांवर अतिरिक्त कामाचा भार पडत आहे। विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणात खंड पडू नये आणि शिक्षकांवरील ताण कमी व्हावा यासाठी शिक्षण विभागाने तात्काळ एका नवीन शिक्षकाची नियुक्ती करावी अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे। जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा शेलू खडसे, तालुका रिसोड, जिल्हा वाशिम। आजच्या घडीत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिक्षणाच्या बाबतीत कुठल्याही खाजगी शाळेपेक्षा वरचढ ठरत आहेत। आमच्या शाळेचे शिक्षक केवळ दिवाळीच्या सुट्टीत नव्हे तर उन्हाळ्याच्या सुट्टीत सुद्धा वर्ग घेतात। त्यामुळे नवोदय आणि स्कॉलरशिपसाठी आमच्या शाळेचे विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभाग घेतात। आमची शाळा सरकारी शाळा हा आमचा अभिमान आहे। फक्त शिक्षण विभागाने आणखी एक शिक्षक द्यावा व आमची गावकरी मंडळी आणि शिक्षण समिती यांच्याकडून हात जोडून विनंती आहे।
दिवाळीनंतर आज सिटी कोतवाली आणि पोलीस स्टेशन पासून मुख्य बस स्थानकापर्यंत रस्त्याच्या लागलेल्या गाड्या तसेच किरकोळ विक्रीची दुकाने हटवण्यात आले. महापालिकेद्वारे वारंवार मोहीम राबवून देखील काहीही फायदा होत नाही, याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे. किती वेळ अस्थायी अतिक्रमण हटवले जाणार हा प्रश्न अकोलेकरांना नेहमी सतावत असतो. यावर मनुष्यबळ, पैसा खर्च होतो, परंतु कायमस्वरूपी तोडगा काही निघत नाही. एका दुष्टचक्रात शहरवासी सापडले आहेत. विक्रेत्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर खुले नाट्यगृहाच्या आहारामध्ये जागा उपलब्ध करून दिली आहे, परंतु कोणालाही तिथे जाण्यास स्वारस्य नसते. प्रत्येक जण रस्ता व्यापून व्यवसाय करण्यात धन्यता मानतो. हा तिढा कधी सुटेल त्या दिवसाची शहरातील लोक वाट पाहत आहेत. दिवाळीनंतर आज सिटी कोतवाली पोलीस स्टेशन पासून मुख्य बस स्थानकापर्यंत रस्त्यात लागलेल्या गाड्या तसेच किरकोळ विक्रीची दुकाने हटवण्यात आले. महानगरपालिकेद्वारे वारंवार मोहीम राबवून देखील काहीही फायदा होत नाही, याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे. महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदार यादी विभाजनाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. ती आज राज्य निवडणूक आयोगाला पाठवण्यात आली आहे, ज्यात 6 नोव्हेंबर 2025 रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली जाईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे. अकोला महापालिका प्रारूप यादी 6 नोव्हेंबरला प्रसिद्ध होणार. राज्य निवडणूक आयोगाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार मतदार यादीचे प्रभागनिहाय विभाजन करण्याचा कार्यक्रम निश्चित करण्यात आला आहे. या यादीसाठी दिनांक 1 जुलै 2025 कट ऑफ डेट निश्चित करण्यात आली आहे. अस्तित्वात असलेली विधानसभेची मतदार यादी ही महानगरपालिका क्षेत्रातील प्रभागनिहाय विभागून प्रारूप मतदार यादी म्हणून वापरण्यात येणार आहे. मतदार यादी तयार करण्याच्या प्रक्रियेत वेळेचे बंधन लक्षात घेता काम अचूक, पारदर्शक आणि वेगाने पूर्ण करणे अत्यावश्यक आहे. बैठकीत मतदार यादी विभाजन, तपासणी, अद्ययावत नोंदी, इलेक्ट्रॉनिक डेटा व्यवस्थापन, GIS मॅपिंग आणि केंद्रनिहाय क्रमांक यासारख्या विविध टप्प्यांबाबत सविस्तर नोंदी घेण्यात आल्या आहेत. अकोला महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने महानगरपालिका निवडणूक विभागाद्वारा विधानसभा मतदारसंघाची यादी प्रभागनिहाय विभाजित करून प्रभागनिहाय मतदार निश्चितीचे काम अंतिम टप्प्यात असून आज आम्ही राज्य निवडणूक आयोगाकडे सदरची विभाजित मतदार यादी सादर करणार आहोत. त्यानुसार राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार दिनांक 11 नोव्हेंबर 2025 रोजी महानगरपालिका क्षेत्रातील उमेदवारांच्या आरक्षण सोडतबाबत कार्यवाही करण्यात येणार आहे. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कर्स, द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिझाईन, रिझनेबल रेट्स. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालयाच्या बाजूला, अकोला. मार्कर्स परिवारातर्फे दिवाळीच्या मंगलमय शुभेच्छा. हृदयद्रावक चित्र, अन्नदाता आईच्या खांद्यावर तान्हुल्याचा भार. हमी भावाची आस, नाफेड केंद्रावर मात्र सोयी सुविधांचा अभाव. अकोला जिल्हा मजूर सहकारी संघ वादाच्या भोवऱ्यात. अध्यक्ष, पेन्शनर तर संचालक मजूर नसताना पदावर कसे? सहकार विभागाद्वारे चौकशी सुरू. फ्लेवर्स ऑफ इंडिया फूड ट्रेड आणि प्रॉपर्टी एक्स्पोत गर्दीचा उच्चांक. आमदार रणधीर सावरकर यांच्या हस्ते झाले एक्स्पोचे उद्घाटन. आरआरसीच्या बातमीचा दणका. हिंगणा बारलिंगा ग्रामस्थांकडून स्वागत. रिलायन्स कंपनीकडून अखेर रस्त्याची पाणी टाकून स्वच्छता. मतदार यादी अंतिम मंजुरीसाठी राज्य निवडणूक आयोगाकडे रवाना. महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने महापालिका प्रशासन झाले गतिमान. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. 2,40,000 दर्शकांनी RRC डिजिटल अकोला हे YouTube चॅनल सबस्क्राईब केले आहे, तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा. तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा RRCचे हे YouTube चॅनल. लाईक आणि फॉरवर्ड करा RRC डिजिटल अकोलाचे हे न्यूज बुलेटिन. पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात. तोवर नमस्कार.